तळ कोकणातही मुसळधार पावसानं हजेरी लावली। सिंधुदुर्गात शेतीच्या कामांना वेग आला। जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करण्यामध्ये व्यस्त आहे। जिल्ह्यामध्ये भात पेरणी करण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि ही ड्रोन दृश्य आपण पाहू शकतोय। भात शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे। त्या दरम्यानची ही दृश्य सिंधुदुर्गातली ही दृश्य आहेत आणि काही प्रमाणामध्ये या ठिकाणी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावलेला आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा ही अद्यापही केली जाते। मात्र भात शेतीच्या कामांनी आता वेग घेतलेला आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभारली घाटामध्ये मुसळधार पाऊस झाला। त्यानंतर धबधबे प्रवाहित झाले। धबधबे प्रवाहित झाल्यानं घाट परिसराचं सौंदर्य हे खुललेलं आहे। या परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। गुजरातमधल्या जुनागडमध्ये एक जोडपं गटारीच्या खड्ड्यामध्ये पडलंय। दुचाकीवरून जात असताना हे जोडपं या खड्ड्यामध्ये पडलं। सीसीटीव्ही देखील या संदर्भातला समोर आलाय। दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची देखील माहिती मिळतेय। आपण पाहतोय गुजरातच्या जुनागड या ठिकाणी दुचाकी स्वार खड्ड्यात पडलेले आहेत। ही दृश्य आपण पाहू शकतोय। हा अपघात अतिशय भीषण घडलेला आहे आणि यामध्ये आपण पाहतोय दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हे जोडपं या ठिकाणानं जात होतं आणि त्याच ठिकाणी पाण्यानं भरलेला हा खड्डा आणि या खड्ड्यामध्ये गाडी आदळल्यानं हा अपघात घडलेला आहे।